तर या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्याच्या अगोदर आम्ही विनंती करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र दादा ज्ञानेश्वर खांदे पाटील आपण या ठिकाणी विजेता, उपविजेता आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी अभिनंदन करावं आणि या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो आम्ही राजेंद्र दादा ज्ञानेश्वर खांदे पाटील यांना विनंती आहे. सगळ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण खेळाडूंचं अभिनंदन करावं अशी आयोजक कमिटीची वतीनं या ठिकाणी विनंती आहे. दादाची वस्ती अखिल भारतीय लोगाव प्रथम ॲक्शन प्रीमियर लीग लोगाव 2023. खरं तर ही स्पर्धा वेगळ्या पद्धतीने या वस्तीवरील सगळ्या संयोजकांनी आयोजन करण्याचा प्रयत्न केला. वेगळ्या पद्धतीच्या स्पर्धाचं नियोजन चंदूभाऊ असतील, मिलिंद बापू असतील, सागर असेल, धनंजय खांदवे असतील, प्रतीक असेल, ह्या सगळ्यांनी हिरामन खांदवे वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगल्या प्रकारे यश मिळालं. खरं तर गावामध्ये आपल्या क्रिकेट अतिशय वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळलं जातं आणि हा पहिला प्रयोग होता. चंदूभाऊंना मी म्हटलं तुम्ही हा प्रयोग करताय, प्रमोदजी काळे आपण व्यासपीठावर या. मी त्यावेळी त्यांना म्हटलं हा प्रयोग तुम्ही करताय पण कसं काय होईल, पण तो यशस्वी प्रयोग झाला आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ खेळले गेले. या खेळाचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं की पहिल्यांदा या खेळांच्या टीममध्ये अतिशय कमी वयाची मुलं या खेळाच्या टीममध्ये काम करताना दिसत आहेत आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं नियोजन केल्याबद्दल मी दादाचे वस्ती स्पोर्ट्स क्लबच्या सगळ्या संयोजकांना धन्यवाद देतो. आदरणीय पवार साहेबांनी क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं. आज रोहित पवारसारखे तरुण MCAचे अध्यक्ष झालेत आणि क्रिकेट हा पूर्वी श्रीमंतांचा खेळ होता. डॉक्टर साहेब डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्हायचा, एखाद्या आर्किटेक्टचा मुलगा आर्किटेक्ट व्हायचा, परंतु पवारसाहेबांनी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये लक्ष घातल्यानंतर एक सामान्य कुटुंबातली मुलं या क्रिकेटमध्ये खेळायला लागली. दालमियांसारखा मोठा नोटांचे बंडल घेऊन येणारा माणूस त्या प्रक्रियेतनं बाजूला गेला आणि योगदानावर हा खेळ खेळला गेला. या आपल्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाने हा आपला चषक आपण या ठिकाणी भरवलं. मी मनापासून या सगळ्या संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. तरुण टीम आज या क्रिकेटच्या माध्यमातून लोहगाव परिसरामध्ये येते. चांगलं वातावरण आपल्या लोहगाव परिसरामध्ये तयार करण्याचं काम सगळ्यांनी केलेलं आहे आणि या सगळ्यांना सगळे व्यासपीठावर इथं उपस्थित असलेले सगळे मान्यवर, गावातले सगळ्या मंडळांचे, सगळ्या पक्षाचे तरुण सहकारी, उपस्थित सगळे तरुण प्रेमी, क्रिकेट प्रेमी, वयोवृद्ध या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, पाहण्याचा आनंद लुटला. अलाउन्सरने सुद्धा चांगल्या प्रकारचं आयोजन केलं. मी मनापासून तुम्हाला सगळ्यांच्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. संयोजकांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. तदनंतर या ठिकाणी विनंती असेल भारतीय जनता पार्टी वडगाव शहरी मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष लाला तात्या खांदे पाटील यांना विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. पाटील, ॲक्च्युली तुम्ही बोलल्यानंतर आम्ही बोलणं उचित नाही आहे. दादाची वस्ती करंडक, ज्याप्रमाणे आपण पाहतो IPLचा लिलाव होतो आणि त्यामध्ये खेळाडू विकत घेतले जातात, त्याच पद्धतीची लोहगाव प्रीमियर लीग दादाची वस्ती करंडक, मिलिंद बाप्पू असेल आणि त्यांची सर्व दादाची वस्तीची टीम. मी ऑक्शनला आलो होतो बाप्पू. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण हा उपक्रम राबवलात, त्यामुळं पहिलं तुमचं अभिनंदन करतो. मी पाहिलं लोहगावमधील धनू असेल, दादा हरणतळे वस्तीचं सोन्या असेल, अनेक चांगले चांगले खेळाडू, परंतु त्यांचा संघ इथं विन होऊ शकला नाही. आणि परंतु आमचा दादा ओंकार, खूप छोटी छोटी मुलं, मी त्यांची टीमचा आत्ता ह्याच्या अगोदरचाही सामना पाहिला. विनिंगसाठी फक्त 5 धावा संघासाठी हव्या असताना त्या संघानं फक्त 3 धावा दिल्या आणि 1 धावेने विजयी झाले आणि फायनल जवळजवळ 1 वे म्हटली तरी चालेल. म्हणजे मला क्रिकेटची जेवढी जाण आहे, 3 फक्त गड्यांच्या मोबदल्यात 7 ओव्हरमध्ये 88 धावा चेस करणं शक्य नाही आहे आणि 1 वे पद्धतीनं आपण ही फायनल मारली. चांगली चांगली मुलं, छोटी छोटी, त्यामध्ये पंकज कंदाचा भाऊ, म्हणजे चांगला संघ आहे तुमचा. आणि त्याचप्रमाणे नवनाथ दादा, तुमचाही संघ चांगला होता, परंतु रवीसारखा प्लेयर
फेल होणं फायनलमध्ये, फायनल सारख्या मॅचमध्ये रवीसारखा प्लेयर मग चांगला खेळ केला नाही, त्यामुळं तुमचा संघ विजय होऊ शकला नाही असं मला वाटतं. म्हणून लोगावमधील प्रत्येकाला मी सगळी मुलं नावानिशी ओळखतो आणि कोणाचा खेळ कसा हेही सांगू शकतो, का तर मलाही क्रिकेटची खूप आवड आहे. तेव्हा तुम्हाला शुभेच्छा देतो. आज तुम्ही हरवा असाल रवी, पुढच्या टुर्नामेंट्समध्ये निश्चितपणे तुम्ही विन वसाल अशी मला खात्री आहे. तेव्हा जे संघ हरवेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीनं गावचं वातावरण खेळीमेळीचं असावं. सगळे संघ एकत्र करून एकच टीम, दादाची वस्ती असेल, हरणतळे असेल, बंडूचा संघ असेल, शिवशंभू असेल, सगळे संघ एक न होता सगळ्या संघामधील मुलं प्रत्येक संघामध्ये खेळली तर प्रत्येक संघामध्ये विभागून मुलं गेली तर गावामध्ये खेळीचं वातावरण होईल, खेळमेळीचा संघ. त्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि विजयी संघाचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर प्रीतम दादा खांदे पाटील, लोगाव नगरीचे माजी उपसरपंच, यांना आम्ही विनंती करतो आपण या ठिकाणी खेळाडूंना विजेत्या संघांचं अभिनंदन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानांचे गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व युगपुरुषांना सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज ह्या ठिकाणी स्पोर्टेज ह्या क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित असणारे अनेक मान्यवर, त्यात लोगावचे आणि पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे राजेंद्र खांदवे पाटील असतील, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजाराचे माजी उपसभापती संतोष लाला खांदवे असतील, त्याबरोबर लोगावचे उपसरपंच नवनाथ मोजे असतील, डॉक्टर साठे असतील, त्याचबरोबर लोगावचे माजी सरपंच प्रमोद काळे, त्याचबरोबर ह्या ठिकाणी उपस्थित असणारे अनेक मान्यवर, ह्याच ठिकाणी उपस्थित असणारे कॉमेंटर, तरुण कार्यकर्ते, खेळाडू, ग्राउंड्समॅन व ह्या कार्यक्रम आयोजित करणारे दादाचे स्पोर्ट्स क्लब ह्यांनी ह्या सर्व लोकांचं ह्या ठिकाणी बंधू बहिणींनो, आज आपण सर्वजण स्पोर्ट्स एज ह्या क्रिकेट ग्राउंडवर आपण भव्य दिव्य हे क्रिकेट स्पर्धा जे आयोजन केले, हे खरंच एकदम चांगल्या पद्धतीने हे क्रिकेट स्पर्धा आयोजन केले आणि त्याबद्दल मी दादाचे स्पोर्ट्स जे आहे त्यांचं मनापासून मी धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी इतकं चांगल्या प्रकारे हे स्पोर्ट्स ऑर्गनाईज केलेले. आपण जर बघितलं की इथं मी असंच विचार करत असताना मी बघितलं की अनेक टीम हे गड किल्ल्यांच्या नावाने होते, पण एक टीम अशी मला दिसली की लोगाव लायन्स ह्यांनी वेगळं नाव ठेवलेलं आहे. त्यांचं लोहगड होतं, त्यांनी वेगळं लोहगड लायन्स असं ठेवलं आणि मागच्या वेळेस जेव्हा वडगाव शेरीची इथं स्पर्धा होती त्यावेळेस लोगाव लायन्स जिंकलं होतं. तुम्हाला वाटतं हे लायन्स शब्द काय इथं जास्त लकी ठरते का काय, कारण दर टायमाला तेच जिंकतात. तर दायाच्या वस्तीने नक्कीच एक आगळा वेगळा प्रयोग केलेला आहे आणि ते आपल्याला दिसतं की त्यामुळं पूर्ण गावाचे जे मुलं आहे हे तरुण मुलं एकत्र आले, खेळाडू एकत्र आले आणि चांगल्या प्रकारचे स्पर्धा त्यांनी ह्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे. आणि त्याच प्रयोगाचंच मला आज इथं उदाहरण असं दिसलं की त्यांनी आमच्या गावातले सगळ्यात सिनियर व्यक्ती राजेंद्र पाटील असते त्यांच्याकडून भाषण चालू केल्यानंतर ज्युनियरकडे केलं होतं. हे पण मला वाटतं वेगळाच प्रयोग केलेला दिसतोय. तर अतिशय मला खरंच बोलायचं जर जर खेळाडूंना बघितलं तर अक्षरशः चांगल्या मेहनतीने चांगल्या खेळ करत होते. अनेक खेळाडू या ठिकाणी इंजर्ड झाले असून सुद्धा ते चांगल्या प्रकारे खेळत होते. तर हार जीत हे होत असती आणि आपण मला नक्कीच खात्री की येणाऱ्या काळामध्ये जे टीम हारले ते चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून नक्कीच पुढे येणाऱ्या काळात नक्कीच विजय होणार आहे. ह्या ठिकाणी कॉमेंटर असतील, दायाची वस्तीचे सगळे आयोजक असतील, ग्राउंड्समॅन असतील, ह्या ठिकाणी सगळे खेळाडू असतील, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी चांगला एक खेळ खेळण्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो. आम्हाला इथं बोलायला मान सन्मान दिलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू दादा. यानंतर आपण बक्षीस वितरण समारंभाला लगेच सुरुवात करतोय. प्रथमतः आपण आपल्या स्पर्धेमध्ये ऑफिशियली जे पंच होते त्या पंचांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला होतोय. त्याचप्रमाणे समालोचक, त्याचप्रमाणे लाईव्ह स्कोरिंग, त्याचप्रमाणे यूट्यूबवरती ज्यांनी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण केल्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला होतोय. मी विनंती करतो प्रथमतः तिने ऑफिशियली पंचांना तुषार मेटे सर या आपला या ठिकाणी सन्मान केला होता. त्याचप्रमाणे प्रवीण गुले सर या, पांडुरंग सरोदे सर या तीनही पंचांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य संभाजी शेठ गरुड साहेबांना विनंती आपण या ठिकाणी पंचांना सन्मानित करावं. पंचांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय.
दादाची वस्ती करंडकमध्ये आपण लोहगाव प्रीमियर लीग मध्ये पंचांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तदनंतर या ठिकाणी पांडुरंग सरोदे सर, प्रवीण गुले सरांना विनंती आहे डॉक्टर साठे सरांच्या शुभ हस्ते प्रवीण गुले अंपायर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सरांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. माऊली फोटोच्या माध्यमातून पंकज जाधव वाघमारे क्षणचित्र टिपतात, त्यांचं स्वागत आहे. युट्यूबवरती आमचे विशाल भाऊ कॅमेरा वर्क करतायत, त्यांचं स्वागत आहे. यानंतर पांडुरंग सरोदे सर यांचा सन्मान केला जातोय. नवनाथदादा मोचे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी पंचांना या ठिकाणी सन्मानित करावं. अंपायर सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. पंचांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तदनंतर आम्ही विनंती करतो सन्मान्य बाळासाहेबजी खांदवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खास रायगड पनवेलवरून आपल्या स्पर्धेला आलेले समालोचक सन्माननीय दीपक पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. खरं तर रायगड परिसरामध्ये खूप अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन आम्ही त्यांचं ऐकत असतो. एक दिग्गज समालोचक आणि आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं खास आपण त्यांना आमंत्रित केलं होतं. तर या ठिकाणी दीपक पाटील सरांचा सन्मान आपण संपन्न करतोय. रायगड पनवेलवरून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथमतः लोगावमध्ये आले, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तदनंतर श्रीकांतदादा खांदवे यांच्या शुभ हस्ते आपल्या स्पर्धेचे स्कोरर लोहगावमध्ये त्यांना नेहमीच आग्रहाचं निमंत्रण असतं तुषार कानकटे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तुषारदादा कानकटे यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ज्यांनी आपल्या स्पर्धेचं लाईव्ह स्कोरिंग केलं आणि प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली ते स्कोरर सन्माननीय तुषारदादा कानकटे यांचा सन्मान संपन्न केला जातोय. त्यांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर आम्ही विनंती करतो ज्यांनी युट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी संपन्न केलं निखिलजी बाबर यांना विनंती आपला सन्मान स्वीकारावा. निखिल भाऊ बाबर यांना विनंती आपला सन्मान केला जातोय. स्टार टेनिस क्रिकेट या चॅनलवरती आपण ही क्रिकेटची स्पर्धा घर बसल्या पाहिली आणि ते दाखवण्याचं काम आमच्या निखिल दादांनी केलं. निखिल भाऊंचा सन्मान संपन्न केला जातोय. त्यानंतर आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी साऊंडचं ऑपरेटिंग केलं SRS गुरुदत्त साऊंड सिस्टीम, गणेशजी काणेकर, राहुलजी जाधव आणि सन्माननीय ओमकार DJ या तिनांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. विनंती या प्रतिनिधी आपला सन्मान स्वीकारावा. ओमकार पांडे विनंती या आपला सन्मान केला जातोय. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण तिघांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारावा. या तिघांना आपण या ठिकाणी एकत्रितरित्या त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या तिघांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. SRS गुरुदत्त साऊंड या तिघांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. तिघांना विनंती आपण समोर या. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला तो SRS गुरुदत्त साऊंड त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारे आवाज आमचा तुमच्या कानापर्यंत पोहोचवला, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. आणि त्याचप्रमाणे खरं तर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या भारदस्त आवाजानं मात्र कव्हर करण्यात आली, गेले 7 दिवस मात्र हा आवाज या मैदानावर दुमदुमलाय. असे खेड तालुक्याचा एक भारदस्त आवाज उत्तमजी सावंत सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गेले 7 दिवस खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचा हिस्सा मी विनंती करतोय वसंत बापू यांना की आपण शुभहस्ते आपण हा सन्मान करावा. उत्तमजी सावंत सर या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि उत्कृष्ट अशी भूमिका, उत्तम अशी भूमिका मात्र उत्तम सरांनी पार पाडली आणि या स्पर्धेला मात्र 4 चांद लावलं. नक्कीच आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभार व्यक्त करतोय आणि या पुढची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे सुपूर्द करतोय. या ठिकाणी आपण सन्मान संपन्न केला. त्याचप्रमाणे सद्गुरू मंडप डेकोरेटर्स अभिजित फदाले या ठिकाणी आपला सन्मान केला, ते विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा. ज्यांनी या स्पर्धेचं सुशोभीकरण आपल्याला पाहायला मिळालं, मंडप ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, सद्गुरू मंडप डेकोरेटर्सचे सर्व सन्मान्य अभिजित भाऊ फदाले यांचा सन्मान केला जातोय. रुपेश भाऊ पवार यांना विनंती आपण या ठिकाणी अभिजित भाऊ फदाले यांना या ठिकाणी सन्मानित करावं. सद्गुरू मंडप डेकोरेटर्स अभिजित भाऊ फदाले यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. दादाची वस्ती करंडक आणि प्रथमतः ऑक्शन लोहगाव प्रीमियर लीग मध्ये आपण या ठिकाणी अभिजित भाऊ फदाले यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. तदनंतर या ठिकाणी प्लेअर ऑफ द डे चे किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सगळ्या ऑफिशियलचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. जर कुणाचा सन्मान राहिला असेल नजर चुकीने तर या ठिकाणी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ग्राउंड्समॅन खरं तर महत्वाची भूमिका, स्पोर्ट इजचे ग्राउंड्समॅन विनंती आहे आपण असाल तर या व्यासपीठावरती आपल्या ठिकाणी सन्मान केला जातो. लोहगाव प्रीमियर लीगच्या वतीनं, दादाची वस्ती करंडकाच्या वतीनं स्पोर्ट इज मैदानाचे ग्राउंड्समॅन यांचा सन्मान आम्ही संपन्न करतोय. विनंती असेल आपण या आणि सन्मानाचा स्वीकार करावा. तत्पूर्वी आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच हे किताब देखील आपण देऊन सन्मानित करतोय. पहिल्या दिवशीचा प्लेअर ऑफ द मॅच किताब आपण देतोय
तोरणा टायटन संघाचे अमोल पवार साहेब. कोणी प्रतिनिधी असेल तर या, किंवा अमोल पवार साहेब स्वतः असतील तर या. महाराष्ट्र पोलिसांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, पोलीस सब इन्स्पेक्टर, PSI म्हणून देखील आपण त्यांना पाहतोय आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये आपण त्यांना PI होताना देखील आणि PI होताना देखील आपण बघणार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा अमोल पवार साहेबांसाठी. सन्माननीय संतोषदादा खांदवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अमोल पवार साहेबांना प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द डे या किताबाने आपण करतोय, सन्मानित करतोय. पहिल्या दिवशीचा प्लेअर ऑफ द डे तोरणा टायटनचे अमोल पवार साहेबांचा या ठिकाणी केला जातोय सन्मान. तदनंतर या ठिकाणी स्पोर्टेजचे ग्राउंड्समॅन यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. विनंती असेल आपण या आणि स्पोर्टेजच्या ग्राउंड्समॅनचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो. या मैदानाचे मालक सन्माननीय प्रीतमदादा खांदवे पाटील यांना विनंती, आपल्याच शुभ हस्ते आपण या ठिकाणी ग्राउंड्समॅनचा सन्मान संपन्न करावा. सम्राट सरांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करतोय. खरं तर सकाळच्या पारी खूप स्पर्धा लवकर व्हायची, परंतु सम्राट सर आपलं काम अतिशय नित्यनेमानं त्या ठिकाणी जबाबदारी सांभाळायचे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी प्रीतमदादा खांदवे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सम्राट सरांसाठी. तदनंतर आम्ही विनंती करतो सन्माननीय मल्हारी शेठ माकर यांना विनंती, आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या दिवशीचा प्लेअर ऑफ द डे रायगड रॉयलचा जालिंदर नाना वाळके, डे क्रमांक 2 प्लेअर ऑफ द डे. खेळाडू थोडं झटपट या, विनंती असेल, वेळ भरपूर झाला त्यामुळे विनंती आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे असेल पन्हाळा पॅन्थर्स धनराज खांदवे. लोहगावचे माजी सरपंच प्रमोद भाऊ काळे यांना विनंती, आपण तिसऱ्या दिवशीचा प्लेअर ऑफ द डे पन्हाळा पॅन्थरचे धनराज खांदवे यांना मात्र देऊन सन्मानित करावं. रायगड रॉयलचे जालिंदर नाना वाळके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला. तर जरा टाळ्या जो ना खेळाडू मित्रांनो, जालिंदर नानांनी प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये, सगळ्यांची मनं जिंकली, असा खेळ दाखवलाय या जुन्या जाणत्या क्रिकेटपटूनं. ओल्ड इज गोल्ड जालिंदर नाना वाळके यांना आपण सन्मानित केले. त्यानंतर धनराज खांदवे यांना विनंती आहे या. पन्हाळा पॅन्थरचे धनराज खांदवे यांना विनंती असेल या. तिसऱ्या दिवशीचा प्लेअर ऑफ द डे आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. लोहगावचे माजी सरपंच सन्मान्य प्रमोद भाऊ काळे यांच्या शुभ हस्ते धनराज खांदवेला दिवस क्रमांक 3चा प्लेअर ऑफ द डे, तर दिवस क्रमांक 4चा प्लेअर ऑफ द डे प्रतापगड पॉवरचा दीपक पालेवाड. दीपक पालेवाडला विनंती आहे या आणि ते पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतो. अमोल सदाशिवे या मान्यवरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते दीपक पालेवाड प्रतापगड पॉवरचे त्यांना मात्र सन्मानित केलं जाते. त्यानंतर पुन्हा एकदा दिवस क्रमांक 5चा प्लेअर ऑफ द डे जातोय रायगड रॉयलचे जालिंदर नाना वाळके. हरिभक्त पारायण सन्मान्य दशरथ मामा निंबाळकर यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते जालिंदर नाना वाळके यांना आपण प्लेअर ऑफ द डे किताब देऊन सन्मानित करतोय. रायगड रॉयलचे खेळाडू आहेत, परंतु प्रत्येक दिवशी या खेळाडूंना सगळ्यांच्या मनं जिंकली आणि पुन्हा एकदा जातोय दिवस क्रमांक 5चा प्लेअर ऑफ द डे जालिंदर नाना वाळके. टाळ्या वाजवा ना खेळाडूंना जरा जालिंदर नानांसाठी. त्यानंतर शिवनेरी स्ट्रायकर संघाचा खेळाडू सनी रागपसरे, दिवस क्रमांक 6चा प्लेअर ऑफ द डे. चला विनंती आहे खेळाडू थोडं झटपट आहे. सनी रागपसरे आणि 7व्या दिवसाचा अर्थात आजच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसाचा प्लेअर ऑफ द डे जातोय लोहगड लायनचा दीपक मोहिते. सन्मान्य राहुल भाऊ खांदे यांना विनंती, आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सनी रागपसरे यांना मात्र प्लेअर ऑफ द डे हा किताब देऊन सन्मानित करतोय. प्लेअर ऑफ द डे साठी एक ब्रँडेड जॅकेट आणि एक ब्रँडेड टोपी ती मात्र देऊन आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. दादाची वस्ती करंडक लोहगाव प्रीमियर लीग मध्ये खेळाडूंचा सन्मान तो मात्र आपण संपन्न करतो. बक्षीस देऊन खेळाडूंना मात्र ठिकाणी सन्मानित केला जाते. प्लेअर ऑफ द डे किताब जातोय सनी रागपसरेला, तर 7व्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे लोहगडचा दीपक मोहिते. सन्मान्य बाबासाहेब कांचन यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. आपण व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दीपक मोहितेला इथे मात्र आपण देऊन सन्मानित करतोय. 7व्या दिवसाचे प्लेअर ऑफ द डे आपण खेळाडूंना देऊन या ठिकाणी सन्मानित केलेत. प्रत्येक दिवशीच्या प्लेअर ऑफ द डे ला एक ब्रँडेड स्पोर्टचं असणारं जॅकेट आणि एक ब्रँडेड टोपी ती मात्र देऊन आपण खेळाडूंना या ठिकाणी
या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय सन्मानित 7 दिवसाच्या प्लेअर ऑफ द डेच्या खेळाडूंसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आपण काही वैयक्तिक पारितोषिक आपल्या स्पर्धेमध्ये ठेवली होती. ती वैयक्तिक पारितोषिक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रथमतः निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाजाला आपण एक ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. रायगड रॉयलचे गोलंदाज आहेत ज्यांनी पहिलं निर्धाव षटक टाकले, जालिंदर नाना वाळके. सन्मान्य अमोलभाऊ खांदे यांना विनंती, आता आपण समोर या. आयोजकांच्या वतीनं आपण ही वैयक्तिक पारितोषिक देतोय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमुख पारितोषिक ती मात्र आपण देणार आहोत. या अमोलभाऊ खांदे, चला पटपट या. जालिंदर नाना वाळके यांना आपण या ठिकाणी निर्धाव षटकाची ट्रॉफी देऊन सन्मान करतो. जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर आपण लागोपाठचे 3 चौकार खेळणारा खेळाडू शिवनेरी स्ट्रायकरचा सनी रागपसरे. सागरभाऊ खांदे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी सनी रागपसरे यांना लागोपाठचे 3 चौकार खेळल्याबद्दल एक ट्रॉफी ती मात्र देऊन सन्मानित करावं. त्यानंतर लागोपाठचे 3 षटकार खेळणारा खेळाडू आपल्या स्पर्धेमध्ये पुरंदर पायरेटचे आशिष दादा खांदवे. लागोपाठचे 3 षटकार खेळणारे आशिष दादा खांदवे यांना ट्रॉफी देण्यासाठी आणि सन्मानित करण्यासाठी आम्ही विनंती करतो. स्पर्धेचे आयोजक सन्मान्य चंदूभाऊ खांदवे यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आशिष दादा खांदवे पुरंदर पायरेट्स यांना मात्र ठिकाणी सन्मानित केलं जाईल. चला खेळाडू या, थोडं पटपट या मित्रांनो. त्यानंतर लागोपाठच्या 3 विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज, पहिली विकेट हॅट्रिक देवगड डायमंडचा गोलंदाज रोहित शिंदे. दिलीप दादा खांदवे यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी मात्र देऊन सन्मानित करतो. रोहित शिंदेला विनंती, या आपल्या ठिकाणी सन्मान केला जातोय. रोहित शिंदेला आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. देवगड डायमंडचा खेळाडू लागोपाठच्या 3 विकेट त्यांना आपल्या स्पर्धेमध्ये घेतला, त्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. आपल्या स्पर्धेमध्ये प्रथमतः हाफ सेंचुरी अर्धशतक जर कोणी केलं असेल ना तर तोरणा टायटनचे अमोल पवार साहेब, ज्यांनी पहिली हाफ सेंचुरी आपल्या स्पर्धेमध्ये पूर्ण केली. PSI साहेबांना या ठिकाणी सन्मानित केला, त्यांनी सन्मानित करण्यासाठी आम्ही विनंती करतो. सन्मान्य कैलासजी खांदवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जयसिंग दादा खांदवे यांना देखील विनंती, आपण देखील या दोघांच्या शुभ हस्ते अमोल पवार साहेबांना आपण या ठिकाणी ही ट्रॉफी ती मात्र देऊन सन्मानित करतोय. तोरणा टायटन संघाचे संघ मालक आहेत, अमोल पवार साहेबांच्या संघाचे संघ मालक होते जयसिंग दादा खांदवे, आणि त्यांच्या शुभ हस्ते अमोल पवार साहेब महाराष्ट्र पोलीस सब इन्स्पेक्टर PSI साहेबांना आपण या ठिकाणी करतोय सन्मानित. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चंद्रकांतजी निंबाळकर यांना विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते. आणि उत्कृष्ट झेल आपल्या स्पर्धेमध्ये टिपलाय प्रतापगड पॉवरचे मारुती नाना खांदवे. चला खेळाडू या, थोडं पटपट. मारुती खांदवे नसतील तर कोणी प्रतिनिधी या. या थोडं पटपट या मित्रांनो. उत्कृष्ट झेलचा आपण पारितोषिक या ठिकाणी देऊन सन्मान करतो. एक ट्रॉफी होती आणि ती ट्रॉफी देऊन या ठिकाणी मारुती खांदवे यांना मात्र सन्मानित केलं जाते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आजच्या शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देऊन सन्मानित करतोय. 14 चेंडूमध्ये 35 धावा बनवल्या, 1 ओव्हर टाकली, धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवत फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. फायनल मॅन ऑफ द मॅच ओमकार खांदवे. सन्मान्य नवनाथ भाऊ आरगडे यांना विनंती आहे, आपण या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित केला ते. नवनाथ भाऊ आरगडे यांना विनंती असेल, या थोडं पटपट या आपल्या शुभ हस्ते आपण ओमकार खांदवेला. नवनाथ अवगडे यांना विनंती असेल, या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण देऊन सन्मानित करतोय. नवनाथ भाऊंना विनंती, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित केला ते ओमकार खांदवेला. कमालीचा खेळ या खेळाडूकडून आपण पाहिला, शेवटपर्यंत लढला, झुंजला, खेळला, पडला, धडपडला, धावा बनवला आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन आपण सन्मानित करतोय. ओमकार खांदवेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आपल्या स्पर्धेमध्ये दिला होता आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब देऊन आपण सन्मानित करतोय अक्षय केदारी. निलेश भाऊ वाघमारे यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते अक्षय केदारीला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी मात्र देऊन सन्मानित करतोय. या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अक्षय केदारला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जातोय. ट्रॉफी मात्र आपण एक देऊन सन्मानित करतोय. लोगाव प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय केदारी. ही जी काय वैयक्तिक पारितोषिक होते आपल्या स्पर्धेमध्ये ते आपण प्रत्येक खेळाडूंना देऊन सन्मानित केलं. त्यानंतर स्पर्धेतील काही मुख्य पारितोषिक आहेत ज्यामध्ये आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज हा किताब देखील आपण स्पर्धेमध्ये ठेवला होता. एक स्पोर्ट्स सायकल होती मिलिंद बापू खांदे माऊली डेव्हलपर्स यांच्या वतीनं आणि ती स्पोर्ट्स सायकल देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तब्बल आपल्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ज्याने बनवल्यात 187 धावा तो ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाचा किताब कोण असेल खेळाडू? सनी रागपसरे. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट प्रथम ऑक्शन लोगाव प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाचा मानकरी ठरतोय सनी रागपसरे. माऊली डेव्हलपरचे ओनर सन्मान्य मिलिंद बापू खांदे यांच्या वतीनं सौजन्य होतं आणि सायकल देण्यासाठी आम्ही सन्मान्य संतोष लाला खांदे पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते ठिकाणी सनी रागपसरे याला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज हा किताब मात्र ठिकाणी देऊन सन्मानित केला जाते. सनीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सनीला आपण या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज या किताबाने सन्मानित करतोय. सनी सायकल घेऊन जाणार आहोत. फक्त 1-2 शब्द तुम्हाला बोलावे लागतील नाहीतर सायकल इथंच ठेवावी लागेल. या स्पर्धेमध्ये खेळला सर्वाधिक धावा बनवल्या 2 हाफ सेंचुरी तुम्ही खेळल्या. या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? हे आयोजन नियोजन ऑक्शन पद्धत त्याबद्दल काय सांगाल? बेस्ट बॅट्समनचा किताब भेटतोय त्याबद्दल काय सांगाल? आयोजन चांगलं असतं आणि दरवर्षी दादाची वस्ती नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. ह्या वर्षी ॲक्शनची स्पर्धा भरवली आणि चांगली स्पर्धा आली त्याबद्दल त्यांचे पण मनापासून धन्यवाद. थँक्यू. अभिनंदन सनी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या ठिकाणी सनी रागपसरेला आपण देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर या ठिकाणी आपण उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मात्र या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. आपल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने मिळवल्या 14 विकेट आणि तो ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रथम ऑक्शन लोगाव प्रीमियर लीगचा कोण असेल? दीपक मोहिते. सन्मान्य राजेंद्र दादा खांदे पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते दीपक मोहितेला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज या किताबाने सन्मानित केला जाते. सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू सर्वाधिक फलंदाजांना बाद करणारा खेळाडू दीपक मोहिते त्याला मात्र आपण करतोय सन्मानित. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दीपक साठी. उत्कृष्ट गोलंदाज आपल्या स्पर्धेला मिळतोय. एक यंग टॅलेंट एक नवा चेहरा लोहगावातून पाहायला मिळतोय. यश दादा खांदे रोहन दादा खांदे संघ मालकांच्या वतीनं 1000 रुपये दीपकला जोरदार टाळ्या वाजवा. दीपक कसं वाटलं? सायकल मिळते उत्कृष्ट गोलंदाजचा किताब मिळतोय. काय सांगशील या स्पर्धेमध्ये खेळताना कसा अनुभव होता त्याबद्दल काय सांगशील? आयोजन एकदम छान आहे आणि टीम यंगावची कृपा आहे आमच्या. अभिनंदन दीपक. दीपकचा आनंद आज गगनात मावेना झालाय. दीपकला आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या किताबाने सन्मानित केले. नवा चेहरा आणि एक नवा गोलंदाज देखील आपण पाहिलाय लोहगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्यानंतर आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मालिकावीर हा किताब आपण या ठिकाणी देतोय. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब जातोय ज्यानं बनवला त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा 230 धावा 17 विकेट सगळ्यांचीच मनं जिंकली आणि जातोय किताब जालिंदर नानावाळके. प्रीतम दादा खांदे पाटील आणि सन्मान्य नवनाथ दादा मोचे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते
बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब आपण या ठिकाणी दिला जातोय जालिंदर नाना वाळके यांना. मॅन ऑफ द सिरीजच्या किताबाने आपण सन्मानित करतोय जालिंदर नाना वाळके यांना. परंतु नाना सायकल आणि सगळं घेऊन जाताना 2 शब्द बोलायचे, नाही तर सगळं इथंच ठेवायचंय. जालिंदर नाना वाळके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय खेळ आपण पाहिलाय. खरं तर आपल्या परिसरातील जुने जाणते खेळाडू म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. अनेक खेळाडूंचे ते आयडॉल आहेत, परंतु खूप कमालीचा खेळ त्यांनी आपल्या स्पर्धेमध्ये केलाय. 230 धावा, 17 विकेट या खेळाडूंना मिळालं त्याने ठरतोय बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर. नाना फक्त 2 शब्द, फक्त 2, जास्त नका बोलू, फक्त 2 शब्द. एकच प्रश्न विचारतो, ही स्पर्धा तुम्ही पाहिली ऑक्शन प्रीमियर लीग, इथून पुढे व्हावी का आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन खेळावं का? गावासाठी खेळाडूंसाठी काय सांगाल? हो, खेळावं. खूप चांगली स्पर्धा झालेली, अशीच व्हावी इथून पुढे. थँक्यू, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट नाना तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी. तर या ठिकाणी आता वैयक्तिक पारितोषिक आपण स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंना 2 सन्मानित केलं. त्यानंतर जी काही मुख्य पारितोषिक आहेत ती आपण या ठिकाणी अतिथी मान्यवरांच्या शुभ असते ती मात्र 2 सन्मानित करतोय. 4थ्या क्रमांकाला पारितोषिक होतं रोख रक्कम 40,000 रुपये आणि 4थ्या क्रमांकाचं सौजन्य लाभलं होतं युवा सेना उपविभाग अधिकारी पुणे लोकसभा अमित भाऊ जंगम आणि लोहगाव नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय सुनील बबन कांदे मास्तर या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं होतं 40,000 रुपये. आणि ते दोन्ही मान्यवर उपस्थित असेल किंवा प्रतिनिधी तर विनंती आहे, या दोन्ही मान्यवरांचे प्रतिनिधी किंवा मान्यवर उपस्थित असेल तर आम्ही विनंती करतो आपण या. तर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी 2 सन्मानित करतोय. रोख रक्कम 40,000 रुपये आणि एक दादाची वस्ती करंडक मात्र दिला जातोय आणि तो 2 आपण सन्मानित करतोय. राहुल खांदे मास्तर यांना विनंती आपण या व्यासपीठावरती. अमित भाऊ जंगम देखील उपस्थित आहेत. याही मान्यवरांचे आम्ही आभारी आहोत ज्यांच्या वतीने पारितोषिक लाभले. अमित भाऊ जंगम खरं तर ज्या संघानं हा करंडक पटकवला ना त्याच संघाचे संघ मालक आहेत आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी शिवनेरी स्ट्रायकर. जोरदार टाळा जो या खेळाडूंसाठी. संभाजी शेठ गरुड सर आणि डॉक्टर राजेश साठे यांना विनंती आपण या. सरपंच प्रमोद भाऊ काळे यांना विनंती आपण या ना समोर. 3ही मान्यवरांना विनंती आहे, या सर्व मान्यवर या नाहीत. मुख्य पारितोषिक देण्यासाठी आपण सर्व मान्यवरांना घेऊयात. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण समोर या. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक ते मात्र या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जात आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित केले. तदनंतर आपल्या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकाला रोख रक्कम 50,000 रुपये. उद्योजक सन्मान्य मनोज शहाजी खांदवे आणि लोहगाव नगरीचे माजी उपसरपंच नवनाथ दादा मोचे यांच्या वतीनं 50,000 रुपयांचं 3य क्रमांकाचं पारितोषिक आणि एक दादाची वस्ती करंडक देऊन सन्मानित करतोय. 3य क्रमांकाचा मानकरी ठरतोय सोमनाथ दादा वाघमारे यांच्या मालकीचा प्रतापगड पॉवर्स. प्रतापगड पॉवरच्या खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सोमनाथ दादा वाघमारे यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर मैदानी ठरतोय या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. जोरदार टाळ्यांचा गडगडाट करा या खेळाडूंसाठी. 3य क्रमांकाचा मानकरी ठरतोय आपल्या स्पर्धेमध्ये. प्रतापगड पॉवरचे कॅप्टन अमित खांदवे विनंती आपण या व्यासपीठ होती 3य क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतो त्या संघाला. रोख रक्कम 50,000 रुपये आणि एक दादाची वस्ती करंडक तो मात्र देऊन या ठिकाणी सन्मानित केला जाते. प्रत्येक टीमला आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी वडगाव शहरी मतदारसंघाचे अध्यक्ष सन्मान्य संतोष दादा खांदवे पाटील यांच्या वतीनं हा चषक आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा करंडक आपण देऊन सन्मानित करतोय. 3य क्रमांक प्रतापगड पॉवर्स. 2य क्रमांक आपल्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला त्या संघाला रोख रक्कम 60,000 रुपये. संदीपभाऊ लांडगे व्हाईस चेअरमन एअरफोर्स सिव्हिल क्रेडिट सोसायटी बंडू शेठ शहाजी खांदवे
माजी उपसभापती पंचायत समिती हवेली आणि आमदार वडगाव शहरी विधानसभा सुनील अण्णा टिंगरे या तीनही मान्यवरांच्या वतीने पारितोषिक होतो. रोख रक्कम 60,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. स्पर्धेमध्ये उपविजेता बनतोय रायगड रॉयल्स. नवनाथ दादा मोजे यांच्या मालकीचा संघ. एकदा जोरदार टाळा जो या टीम साठी. रायगड रॉयल्स ठरतोय या स्पर्धेतील उपविजेता. या ठिकाणी आपण पारितोषिक देखील देऊन सन्मानित करतोय. द्वितीय क्रमांकाचं उपविजेता संघाला 60,000 रुपयाने एक दादाची वस्ती करंडक तो मात्र या ठिकाणी देऊन सन्मानित केला. ते त्यानंतर वैयक्तिक काय पारितोषिक होती खेळाडूंसाठी. फायनल मॅचला ज्या ज्या खेळाडूंचं नामोल्लेख केला जाईल पटकन यायचं आणि आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं. सूरजसाठी 5 चौकारांना होते 1,000 रुपये. सूरजला विनंती आहे या. त्यानंतर जालिंदर वाळके यांच्यासाठी 500 रुपये. आकाशसाठी 1,000. अतुल यांच्यासाठी 500 रुपये. अजय यांच्यासाठी 200 रुपये. ही कॅश प्राइज मात्र देऊन सन्मानित केला. ते सूरजचे 1,000, जालिंदर नाना यांचे 500 रुपये, आकाश यांचे 1,000, अतुलचे 500, अजयचे 200 या खेळाडूंना कॅश प्राइज ते मात्र देऊन सन्मानित केला. ते आकाश काळेला जे कॅश प्राइज होतं विनंती आहे ते कॅश प्राइज देऊन सन्मानित केला. ते त्यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेता दादाची वस्ती करंडक आणि प्रथम लोहगाव ऑक्शन प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरतोय. कोण असेल चॅम्पियन विजेता? लोहगड लायन्स अर्थात डीके स्पोर्ट्स. लोहगड लायन्सच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल या कमालीचा खेळ या खेळाडूंकडून आपण पाहिला. सगळे यंग टॅलेंट आहेत, सगळे उभरत आहेत, उदयोन्मुख आहेत, नवोदित आहेत. परंतु या संघातील खेळाडूंनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आणि या स्पर्धेचा मानकरी ठरतोय. लोहगड लायन्स चॅम्पियन बनतोय, विजेता ठरतोय. रोख रक्कम 80,000 रुपये. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे उपाध्यक्ष राजेंद्र दादा ज्ञानेश्वर खांदे पाटील, अशोक बापू खांदे पाटील माजी सभापती पंचायत समिती हवेली यांच्या वतीने पारितोषिक होतो. रोख रक्कम 80,000 रुपये आणि संतोष लाला तात्या खांदे पाटील यांच्या वतीने एक दादाची वस्ती करंडक तो मात्र देऊन सन्मानित करतो आणि चॅम्पियन बनलाय लोहगड लायन्स. खुशखबर आहे. उत्तरेश्वर करंडक 21 मार्च पासून सुरू होतोय आणि तिसऱ्या पर्वामध्ये ती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. गाव चॅम्पियनच्या माध्यमातून ती स्पर्धा मात्र पाहायला मिळेल. 21 मार्चला सुरू होईल उत्तरेश्वर करंडक तिसरं पर्व गाव चॅम्पियन.